विषय असा आहे की आता ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत, तर निवडणूक आयोगाने 4 प्रभागाचं पॅनल हे डिक्लेअर केलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की जो नोकरी करतो की जो साधा माणूस आहे तो 4 पॅनलचं जे आहे प्रभाग तो निवडणूक लढू शकत नाही. ह्याच्यामुळे काय होणार आहे की जे फक्त ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तेच ह्या निवडणुका लढू शकतात आणि जो साधा नागरिक काम करणारा किंवा जो साधा कोण असे नोकरी करणारा वगैरे आहे तर तो ह्या निवडणूक लढवू शकत नाही. कारण काय की तो फायनान्शियल जर स्ट्रॉंगच नसेल तर तो निवडणूक लढवणार कशी. म्हणजे ही निवडणूक फक्त श्रीमंतासाठी निवडणूक आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण पाहिलं असेल की आज मी जवळजवळ 40 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. मी दिघे साहेबांचा शाखा प्रमुख आहे, त्यानंतर मी नगरसेवक होतो, त्यानंतर गटनेता, सभागृह नेता, म्हणजे सगळे महानगरपालिकेतली मुख्य पदं मी भूषवलेले आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी इतके वर्ष काम करतो आहे. परंतु जसे 4 प्रभाग डिक्लेअर झाले तर माझ्यासारखा टाटा कंपनीत नोकरी करणारा माणूससुद्धा ही निवडणूक लढू शकत नाही. कारण काय की तेवढे पैसे आपण उभे करू शकत नाही. त्याच्यामुळे माझी म्हणजे सांगणं आहे आणि त्यामुळे मी शिंदे साहेबांना लिहिलेलं आहे की साहेब की जर पक्षात आपण जर काम करू शकत नाही किंवा पक्षाला आपण ह्या गोष्टीसाठी काही म्हणजे सहकार्य करू शकत नाही तर मग बेस्ट वे की त्यातून राजकारणातून बाहेर पडणं. आणि म्हणून मी शिंदे साहेबांना विनंती केली की पक्ष सोडून गेलं तर लोकांना वाटतं की मी काहीतरी तिकीट नाही दिलं म्हणून दुसऱ्या पक्षात जाणार आहे, परंतु तसं नाही आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे मी साहेबांना सांगितलं की माझी हकालपट्टी करा, म्हणजे मी राजकारणातच बाहेर जाईन आणि मग त्याच्यानंतर मी तसं टाटा कंपनीनं रिटायर होणार आहे. त्यामुळे मी पुढचं आयुष्य मी आराम करू शकतो. म्हणून मी साहेबांना माझी हकालपट्टी करा म्हणून असं पत्र लिहिलेलं आहे. नाही, आर्थिक व्यवहाराचा आरोप हा माझा निवडणूक आयोगावर आहे. कारण काय की माझं स्पष्ट मत आहे की आम्ही ज्या प्रभागात नगरसेवक आहे तिथे पूर्ण गरीब एरिया, झोपडपट्टी एरिया आहे आणि 52,000 मतं तिथे आहेत. तर तिथे तुम्ही 11 लाखात निवडणूक लढवायची आणि ते पण 4 प्रभाग, तर ते एखाद्या साध्या माणसाला शक्य नाही आहे. त्यामुळे मग मी ते त्याच्यात मांडलेलं आहे की बाबा की हे जर मी करू शकत नसेल तर उगाच कशाला यायचं आणि राजकारण करायचं, त्याच्या घरी बसलेलं बरं. पण निवडणुकीच्या तोंडावरती आपण राजीनामा जे आहे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. युतीमध्ये निवडणुका सुरुवात आहे, मात्र आपण आता आजच राजीनामा सुरू नाही साहेब, तो तेव्हा तुम्ही राजीनाम्यावर बघितलं असेल की ऑलरेडी ती 18 तारीख अगोदरच मी ती टाकली होती. परंतु मी काल तो दिला राजीनामा. कारण कसं आहे की जी आता युती झाली त्यालाही माझा विरोध होता. कारण एखादा जो कार्यकर्ता असतो तो 15-15, 20-20 वर्ष काम करतो आणि ऐन टायमाला युती झाल्यानंतर त्याला घरी बसायची पाळी येते, तर ते बरोबर नाही आहे. आणि त्यात दुसरं सांगायचं म्हणजे की आमच्याकडे जे BJPचे नगरसेवक आहेत तर त्यांचं जे मिस्टर आहेत त्यांचं वागणं लोकांशी बरोबर नाही आहे. म्हणजे अक्षरशः त्यांच्यामुळे 2-3दा आमच्याकडे कधी न होणारे हिंदू मुस्लिम हे दंगे पण व्हायची शक्यता म्हणजे निर्माण झालेले आहेत. 2-3 पोलीस केसेस पण झालेले आहेत. तर आता ते त्यांना युतीमुळे त्यांना तिकीट मिळणार आणि त्यांना पुन्हा त्यांचं तर आम्ही काम करू शकत नाही. परंतु ते कसं म्हणजे मग हे सगळं आमचं तर सोडून द्या, पण आमचे जे लोक आहेत, आमच्या एरियाचे मुस्लिम बांधव राहतात, गरीब बांधव राहतात, यांच्यावर अन्याय होईल ना मग त्यांच्यावरती. नाही, माझा तर आक्षेप दोन्ही गोष्टीवर आहे. एक तर 4चं पॅनल आणि युती तर मला नकोच होती. कारण काय की चुकीचे लोक येतील. ऑलरेडी 5 वर्ष लोकांनी भोगलेले आहेत. आणखीन त्यांचं 5 वर्ष त्यांना पुन्हा डोक्यावर बसून काम करायचं तर मला ते जमणार नाही. आणि मग पक्षात राहून दुसरं काहीतरी चुकीचं करायचं आणि गद्दाऱ्या करायच्या त्यापेक्षा विड्रॉ केलेलं बरं. म्हणून मी स्ट्रेट शिंदे साहेबांना सांगितलं की मला ते पक्षातनं मला माझी हकालपट्टी करा, म्हणजे मी आपला आराम करायला बरा घरी. आता तुम्ही युतीचं काम करणार नाही, अजिबात नाही करणार. अजिबात नाही करणार युतीचं. पद्धती जेव्हा जाहीर झाली तेव्हा आक्षेप आपण का नाही घेतला? पॅनल पद्धत जाहीर झाले तेव्हा माझी पहिली माझी पोस्ट होती फेसबुकला की हे चुकीचं आहे. कारण ही इलेक्शन ही गरिबांसाठी राहिलेली नाही आहे आणि निवडणूक आयोगाने इथूनच भ्रष्टाचार सुरू केला. हेही माझा निवडणूक आयोगावर म्हणजे हे सांगणं आहे. कारण काय की एखादा माणूस जर इलेक्शनला खर्च करणार 4 प्रभागामध्ये, मी सांगतो म्हणजे आता बोलू नये, परंतु कमीत कमी 1 कोटी रुपये खर्च येणार आहे. आणि जर 1 कोटी खर्च केल्यानंतर तो माणूस महानगरपालिकेत गेल्यानंतर तो त्याची 1 कोटी टाकलेले वसूल करायचा प्रयत्न करणार आणि तिथूनच भ्रष्टाचाराची सुरुवात होणार आहे. हे माझं क्लिअर कट आणि स्पष्ट मत आहे की हे निवडणुकीला भ्रष्टाचाराला कारणीभूत हे 4चं पॅनल आणि त्याला निवडणूक आयोग हे कारणीभूत आहे. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.